आज पैसे वसूल केल्याशिवाय जाणारच नाही मी. तो मला 1 वर्ष झालं, 1 लाख रुपये घेतले. आज व्याज किती झाला सर? घर तर उघडं दिसतंय आणि माझ्या काही घरी दिसत नाही. बघू घरात कोण आहे. सर्वाईने, हो सर्वाईने. कोण आहे? सावकार आहे, सावकार. सावकार, एक मिनिट थांबा, आलेच. हो लवकर या. जीवावर येतं पैसे द्यायचं. नवरा बी घरी नाही वाटतं मॅडमचा. सावकार या ना, घरात या ना. या या या. माझ्या नाही घरी. नाही, ते बाहेर गेलेले आहेत, बाहेर कामाला. सावकार, मला काल माहित झालं तुम्ही काल पण घरी आलते म्हणून. तेच तुमचं पैशाचा जुगाड करण्यासाठी बाहेर गेले होते मी पण. काय सांगू आता, एकतर इतकी गरिबी आली बघा आमच्यावर की पैसाच जमू होत नाहीये. अहो वहिनी, आज किती दिवस झाले? 1 वर्ष झाले. व्याज किती झालं त्याचा? अहो सावकार, तुम्हीच तर बोलले होते व्याज वगैरे काही घेणार नाही तुम्ही म्हणून, मग व्याजाचं का बरं बोलताय? मी व्याजाशिवाय पैसे कुणालाही देत नाही, समजलं? पण सावकार, तुम्ही पैसे घेताना असं म्हणजे व्याजाचं वगैरे काही बोलले नव्हते ना? मग तुम्हाला बोललो का मी? माझ्याला बोललो होतं. हा, पण मला त्यांनी सांगितलं होतं की सावकार व्याज वगैरे काही घेणार नाहीत म्हणून. मग तुम्ही? अहो वहिनी, त्यांनी तुम्हाला नसेल सांगितलं. माझं आणि त्याचा व्यवहार झालाय. त्यांना वाटलं असेल की त्यांची बायको काही बोलेल त्यांना, म्हणून त्यांनी लपवलं असेल तुमच्याशी ही गोष्ट. अहो सावकार, पण मग ऐका ना, मी काय म्हणते, थोडस काही दिवसाची म्हणजे मोहलत दिली असती तर मग मी थोडं काही केलं असतं. आणि हे पण तुमचे पैसे वापस देण्यासाठीच बाहेर गावी गेलेत बघा काम करायला. किती 2-3 महिन्यापासून मला एकटीला सोडून गेलेत. मी एकटीच असते या घरामध्ये, आणि मला पण असं कुठं बाहेर कामाला वगैरे जायचं म्हणलं का कुठे काम बी भेटणं झालंय बघा. हे बघा सर वहिनी, माझे पैसे घेतल्याशिवाय मी सोडणार नाही तुम्हाला. मी 4 घंट्यांनी परत येईल. 4 घंट्यामध्ये काय मॅनेज होईल ते करून द्या मला. अहो पण सावकार, थोडं तरी समजून घ्या. एवढं एवढं कसं म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं जीवावर उठल्यासारखेच करताय. अहो वहिनी, आज 1 वर्ष झाले. 1 वर्षपर्यंत तुम्ही 1 रुपया जमा नाही करू शकले का? गेला असेल त्या महादेवाला विचारा, ठेवले असेल कुठं कपाटात इकडे लपून छपून. बरं ठीक आहे, मग सावकार तुम्ही काय करा, मी ह्यांना कसं तरी लेटर वगैरे पाठवून बघते विचारून, आणि घरात पण कुठे काही थोडेफार पैसे भेटले तर बघते मी, आणि जेवढे जमतील ना तेवढे मी देऊन देईल तुम्हाला. बाकीचे पैसे मग जमा करते. तेच म्हणलं ना, तर मला लय डावपेच येतात बरं का, कसे वसूल करायचे कसे नाही. दाखवल मग मी माझा इंगा. देते सावकार तुम्हाला. ठीक आहे, 4 घंटे देतो, रेडी ठेवा पैसे. 4-1 घंट्यामध्ये नका नाही हो, थोडस 1 दिवसाचा वेळ दिला असता तर. जमणारच नाही. आज 1 वर्ष थांबलोय मी. 1 दिवस बी नाही, 1 घंटा बी नाही. 4 घंटेच देतोय, उपकार ठेवा तुमच्यावर. बरं ठीक आहे, मग या तुम्ही, मी काहीतरी लावते सोय. ठीक आहे, येतो मी. हा. माझ्या नवऱ्याने ना काय संताप करून ठेवलाय काय माहिती माझ्या डोक्याला. स्वतः मस्त जाऊन बसलाय, 2-3 महिन्यापासून काम करायला गेलाय. 2-3 महिन्यापासून काम करायला गेलाय तर 1 रुपया सुद्धा पाठवला नाही तुम्हाला. हे सावकार बिना असं डोक्यात येऊन बसलाय ना, काय काय नाही तसलं बोलून चाललाय. मला एक शब्द सुद्धा बोलता येईना त्याला. धमकी देऊन गेलाय, पैसे कसे वसूल करता येतात मला. काय माहिती आता काय करतो. याला ना प्रेमाने घ्यावं लागेल मला थोडस. बघ, प्रेमात आला तर चांगलीच गोष्ट. घरातली कामं तर आवरून घे. काय करू काहीच कळना. ह्या सावकारानं तर ना लय टेन्शन देऊन गेलाय आता. मला म्हणतो कसं वसूल करायचं ना मी बघतो. 4-5 घंट्यामध्ये मी कसे पैसे जमा करणार आहे आता. टेन्शन आलंय आता लय. कुठे पैसे शोधू आता ह्या घरामध्ये. माझ्या नवऱ्याने कुठे कुठे पैसे ठेवला असेल काय माहिती. त्याच्या पिशवीत बघते. चार घंटे तर झाले. पैसे तर जमा करून ठेवलंच पाहिजे यांनी, आणि पैसे घेतल्याशिवाय सोडणार नाही यांना.
गुदगुली होती तुम्ही कधी आला तो. इतकं छान सरप्राईज दिलं मला तुम्ही, पण मला कळलं पण नाही तुम्ही कधी येणार आहे काही नाही, आणि अशा अचानक येऊन मला सरप्राईज देताय. तो 2-3 महिन्यापासून तुम्ही गेला होता, तुम्हाला करमलं का माझ्याशिवाय? अहो बोला ना काहीतरी. आणि तुम्हाला माहितीये तो सावकार 4-4 वेळा घरी येतो, आणि आज मला धमकी देऊन गेलाय तो, मी 4 घंट्यात वापस येणार आहे आणि कसे पैसे वसूल करायचे ना ते मी बरोबर करतो, असं बोलून गेलाय तो. मला तर टेन्शनच येते हो, त्याचे कसे पैसे द्यायचे काय नाही. बोलताय का तुम्ही? बोला ना. हो, एक तर न सांगता मला घरी येऊन सरप्राईज दिला आणि काय करताय. मग तुमचं तोंड बघू दे एकदा, कारण ना 3 महिन्यापासून ना मी कशी राहिली ना तुम्हाला माहिती नाही. अहो ऐका ना, मला गुदगुली होती हो. सोडा ना. काय झालं? तुम्ही कसं काय इथं? 4 घंटेचा टाइम झाला, 4 घंटे झाले ना. अहो पण असं कसं तुम्ही मला येऊन पकडलं? मला हे चांगलं नाही वाटलं बरं का सावकार. चांगलं नाही वाटलं, द्या मग माझे पैसे. अहो द्या मग पैसे, म्हणजे तुम्ही पैशाच्या बदल्यात तुम्ही हे म्हणजे असं काही करायचा विचार केला होता का? तुमच्याकडे काही मार्ग आहे का याच्याशिवाय? अहो पण सावकार तुम्ही असं कसं बोलताय? मार्ग आहे का म्हणजे पैसे तुमचे देण्यासाठी मला हा मार्ग काढायला लावताय का तुम्ही? हो. काय हो म्हणताय? मला हे मान्य नाहीये. मान्य नसेल तर ठेवा माझ्या हातावर पैसे, माझे 1 लाख रुपये. अहो पण सावकार थोडासा विचार करा ना तुम्ही. आमची परिस्थिती बघा ना, आम्ही किती गरीब आहे. माझा नवरा तिकडे गेलेला पैसे तुमचे पैसे देण्यासाठीच गेलेला आहे तो कमवायला. तुम्ही किती गरीब आहे, किती श्रीमंत आहे, माझं काहीच घेणं देणं नाही. मला माझे पैसे पाहिजे. 4 घंट्याचा टाइम दिल तर 4 घंटे संपले. अहो पण सावकार थोडंसं समजून घ्या ना, मी कुठून पैसे देऊ एवढे सारे? एवढी मोठी रक्कम पण मी जमा नाही करू शकत. तुम्ही समजून घेतलं का मला आता? हा, तुम्ही जर मला समजून घेतलं असतं तर मग जमलं नसतं का? अहो पण सावकार तुम्ही काय बोलताय हे? काय बोलतोय म्हणजे? जे बोलतोय ते समजत नाही का? अहो पण सावकार तुम्ही जे हे बोलताय ना, तुमचं बोलणं कळतंय मला, पण हे सगळं चुकीचं नाही वाटत का तुम्हाला? असं काही करा. काही चुकीचं नाहीये. एक तर तुझा नवरा काही काम धंदा करत नाहीये आणि तुझ्याकडे पैसे नाहीये, कुठून देणार आहे? अहो सावकार तसं नाहीये, माझा नवरा कामच करायला गेलेला आहे, तो तुम्हाला नक्की पैसे वापस देईल. फक्त एक 2-3 दिवस थांबा फक्त. मी म्हणलं होतं ना तुम्हाला कळवते म्हणून. 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 1ही मिनिट थांबणार नाही मी. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे, नाही तर विचार करा तुम्ही काय करायचं. नाही तर मी जो आता निर्णय घेतला होता त्याला बळी पाडा. ठीक आहे? बरं ऐका ना सावकार, तुम्ही बसा थोडा वेळ, मी बघते काय आहे ते. बघा, वाट बघतोय. नाही ना, ही काही हातात येत नाही वाटतं. मी बी काही कमी नाहीये. हिला ना पैशाचा लालच देऊन जाळात फासतो. फसल माझ्या जाळीत आहे. आणि नाही हिच्याकडून पैसे वसूल केले माझे तर नावाचा सावकार नाही. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. माझ्याकडे जे पॉवरचा माल आहे ना, मी त्याचा उपयोग करतो. हो सुरवाहिनी, जसे किचन मध्ये गेले तसं पाणी पण घेऊन या म्हटलं. हो सावकार, आणते. हो लवकर या जरा. घ्या ना सावकार. बघा ना, हो ते म्हणलं ते मेडल वगैरे छान केलंय म्हणलं तुम्ही. हो, ते आता माझ्या नवऱ्याचंच आहे. पहिलं हेच काम करायचा ना तो, हा 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 हा. तर मग त्यांनीच कमवलेलं सगळं. बरं, मी काय म्हणतो वहिनी, हा बोला ना. पाणी प्यायची काही इच्छा नाही, पोट पण खूप फुगलंय हो. हो का? तुम्ही घ्या की. नाही नको, मी आताच जेवण वगैरे केलं, तर मी नंतर घेते ना पाणी वगैरे. घ्या हो. आई नाही घेते. घ्या घ्या, खूप दमलं वाटतं, किचन मध्ये काम केलंय तुम्ही आता. हा, घरातली कामं तर घ्या, करतेच. घाम पण आलाय तुम्हाला, पुसून घ्या जराशा. हा, घ्या 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 पाणी, तुम्हाला गरज आहे जास्त पाणी प्यायची. बरं. माझं काम झालं. हा. काय काय म्हणले? नाही, घ्या ना पाणी घ्या. हा ठीक आहे. हा, पावरचा माल आहे भैया, पावरचा. बघू काय असेल दाखवते ते. फायदा झाला पाहिजे. दे इकडे गेलास तो. बरं वाटतंय का? पाण्याची टेस्ट
वेगळीच लागत होती. फिल्टरचं पाणी आहे ना ते. तुम्हाला कसं माहिती आम्ही फिल्टरचं जार ठेवलेलं दिसलं तिथं म्हणून म्हणलं फिल्टरच पाणी असेल. काय होतंय? सावकार, बोला. माझी तब्येत काही थोडी बरी वाटत नाहीये. तुम्ही उद्या येता का? कशी वाटणार तब्येत बरी? हा, उद्या. आज 4 घंटे टाइम दिलताय आणि इथून पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही मी. काय होतंय? सावकार, हा हा, बोला ना. मला असं डोकं असं जडजड पडलंय आणि जड पडले का? येते मला. चक्कर येते. सावकार, ऐका ना. बोला. तुम्ही या ना, उद्या वगैरे या ना. माझी तब्येत ठीक मला नाही. आत्ताच पाहिजे माझे पैसे आणि मी घेतल्याशिवाय जाणार नाही. सावकार, माझी तब्येत ठीक नाही हो. कसं काय तब्येत ठीक नाही? काय करतात तुम्ही मला? सोडा ना सावकार. सावकार, माणसं असं चढलं वाटतं आणि माझ्या जवळात. सावकार, हा, खरंच तुम्ही किती क्यूट आहे हो. खूप क्यूट आहे ना. हा. सावकार, खरंच तुम्ही किती चांगले हो. किती चांगलं आहे. खूप चांगले. खरं. सावकार, बोला. चला ना, कुठं? करूया ना. काय? मला ना तुमच्या ना प्रेमाची नशा चढलीये. खरं? चढणारच. काय बोलले का तुम्ही? काही नाही. चला ना मग सावकार. कुठं? करूया ना, चला. मी पण तिथे वाट बघत आहे. मला तुमच्या प्रेमाची नशा चढलीये. मला केव्हापासून चढले. हो का? चला. चला ना. Mm-hmm.